नमस्कार मित्रांनो, मी अनिल घोटकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपलं पुस्तक या चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आज वि. खांडेकर, जे एक प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक व ज्यांना 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले आहेत व भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे. त्यांच्या अनेक कथा, कादंबरी जसे कांचन मृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देवरायती, अमृतवेल यासारख्या अनेक कादंबऱ्या त्यांच्या आणि कथा प्रसिद्ध आहेत. या व्यतिरिक्त त्यांची एक खास ओळख आहे, एक रूपक कथाकार म्हणून. आज आपण जी कथा वाचणार आहे ती त्यांची एक प्रसिद्ध कथा आहे, जिचं नाव आहे गवताचे पाते. तर रूपक कथा म्हणजे काय, तर अगदी साध्या सुध्या नैसर्गिक रूपकांचा आधार घेऊन मानवी भावभावना, वृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव गुणांचे दर्शन या रूपकांचा आधार घेऊन व्यक्त केली जाणारी कथा. चला तर आपण त्याचं वाचन करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठावर आधारित प्रश्न आणि उत्तर घेऊया. चला तर मी वाचतो. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पटपट असा कर्णकुटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चोरडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शूद्र गवताच्या पात्याला आमच्या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्या सारख्या अरसिकाला समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीव स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं. जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकुटू आवाज. छी 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 छी. माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी.